नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तातडीने हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मंगेशकर रुग्णालयातील ईश्वरी सुशांत भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर मोठी कारवाई झालेली आहे. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरुद्ध उपचारातील हलगर्जीपणाबद्दल भारतीय न्यायदंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जर डॉक्टर घैसास यांना शिक्षा झाली तर त्यांना कमाल 2 वर्षापर्यंतची शिक्षाही होऊ शकते. अशा पद्धतीचं हे सारं कलम आहे. डॉक्टर घैसास दोषी आहेत की नाही याबाबत विविध कमिट्यांनी वेगवेगळी मतं दिलेली होती. पुणे पोलिसांनी मग जेव्हा ससून सर्वोपचार रुग्णालयाला थेट आणि ठोस निष्कर्ष असलेला अहवाल द्या असं सांगितल्यानंतर ससून रुग्णालयाचा अहवाल आलेला आहे. या अहवालाच्या नुसार डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी रुग्णाला तब्बल 5.5 तास गोल्डन मध्ये कोणतेही उपचार केले नाहीत. त्यामुळे भिसे यांच्या प्रसूतीमधली गुंतागुंत वाढली. पेशंटवर जी उपचार करण्यासाठी जो काही दिरंगाई झाली त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. यातील जर FIR आहे तो जर FIR जर आपण व्यवस्थित वाचला तर त्यातलं गंभीरता किंवा त्यातलं भिसे जे सांगत होत्या त्यातलं सखोलपणा आपल्या लक्षामध्ये येईल. त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या OPD मध्ये गेल्यानंतर तेथील ज्युनियर डॉक्टर यांनी रुग्णांचे तपासणी केलेली होती. त्याचं ब्लिडिंग किती होत आहे ते पाहिलेलं होतं आणि त्यांना रुग्णालयामध्ये ॲडमिट करून घेण्याची देखील तयारी सुरू केलेली होती. डॉक्टर घैसास यांनी एवढं पण सांगितलेलं होतं की तुम्ही आता रुग्णाला काही खायला देऊ नका. डॉक्टर घैसास यांनी असं सांगितलेलं होतं की रुग्णाची प्रसूती आता तातडीने करावी लागू शकते. त्यासाठी पेशंटची जी शेविंग किंवा जी केस काढावी लागतात ती देखील प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी हे पण स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रसूतीनंतर बाळांना NICU मध्ये ठेवावं लागणार आहे आणि या बाळांना ठेवण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये असे 20 लाख रुपये तुम्हाला तातडीने भरावे लागतील. आणि हे डॉक्टर घैसास यांनी रुग्णासमोरच सांगितलेलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर घैसास यांनी हॉस्पिटलच्या लेटर हेडवरती या सगळ्या शस्त्रक्रियेकरता दाखल होण्यासाठीच्या ज्या प्रक्रियेचा एक महत्त्वाची घटना असते त्या फॉर्मवरती MRD नंबर देखील नमूद केलेला होता. हा MRD नंबर होता 10-53-763. म्हणजे रुग्णाला ॲडमिट करून घेण्याची प्रोसेस जवळपास सुरू झालेली होती आणि 10 लाख रुपये भरावे लागतील अशी त्यांना कल्पना दिलेली होती. दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुम्ही 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ॲडमिशन होणार नाही असं देखील डॉक्टर घैसास यांनी सांगितलेलं होतं. याबाबतची आपली परिस्थिती जी आहे ती रुग्णानं डॉक्टर घैसास यांना सांगितलेली होती आणि याबाबत अनेक फोन डॉक्टर घैसास यांना जात होते की तुम्ही रुग्णाला ॲडमिट करून घ्या आणि त्यानंतर आपण पुढचं पाहू. हे सांगितल्यानंतर डॉक्टर घैसास यांचं जे महत्त्वाचं वाक्य आहे ते वाक्य या FIR मधलं यापुढे मी सांगतो. ते असं म्हणतायत आणि मला अनेक फोन येत आहेत आणि पेशंटवर उपचार करा असं मला सांगत आहेत. तुम्ही मला सारखं फोन करून त्रास देऊ नका. तुम्ही कोण आहात? तुमच्यासाठी मला का सारखे फोन येत आहेत? आणि मला जर वरिष्ठांचे फोन आले तर मी ही केस सोडून देईल. तो अधिकार मला आहे. असं जे डॉक्टर घैसास यांचं वाक्य आहे ते त्यांच्यावरती या FIR मध्ये शिकू शकतं अशी ही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांची या प्रकरणातली भूमिका काय होती ती देखील या FIR मध्ये आहे. डॉक्टर केळकर यांनी रुग्णाच्या बहिणीला फोन केलेला होता. रुग्णाच्या बहिणीने त्यांना सांगितलं होतं की आमच्याकडे 3 लाख रुपये आहेत ते आम्ही भरतो. तर डॉक्टर केळकर असं त्यांना म्हणाले ही रक्कम तुम्ही भरा. त्यासाठी तुम्हाला गावाकडची जमीन विकायची गरज नाही
अशी देखील निसंदिग्धता या रुग्णाला सांगितलेली होती. म्हणजे या प्रकरणातून डॉक्टर केळकर यांचा कोणताही दोष नाही असं देखील FIR मधनं दिसून येत आहे. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की रुग्णाची परिस्थिती त्यावेळेस बिघडलेली होती आणि 5 तासांच्या वर कालावधी सगळा झालेला होता, तरीही डॉक्टर घायसास यांनी कोणतेही उपचार केले नाहीत, हे या ससूनच्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. यानंतर हा जो रुग्ण आहे, या रुग्णाला ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं, पण त्या ठिकाणी त्यांना साधी व्हीलचेअर देखील उपलब्ध झाली नव्हती. त्या ठिकाणचं वातावरण त्यांनी पाहिलं आणि मग नंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय झाला. त्या ठिकाणी डॉक्टरने सीझर करून भिसे यांच्या 2 मुलींना जन्म मिळाला. दुसऱ्या दिवशी 29 तारखेला 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता भिसे यांना 2 मुलं झाली, पण त्यांची परिस्थिती 2 तासानंतर आणखीन बिघडली. मग सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना मणिपाल हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यास सांगितलं. त्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्यानंतर 31/3/2025 रात्री 11:58 त्यांचं निधन झालेलं होतं. याच्यामध्ये जो आरोप ठेवण्यात आलेला आहे की डॉक्टर सुश्रुत घायसास यांनी बहिणीची परिस्थिती क्रिटिकल असून, बहिणीची म्हणजे रुग्णाची परिस्थिती क्रिटिकल आहे याबाबत माहिती असूनही त्यांनी आम्हाला म्हणजे रुग्णाला वेठीस धरलं. 5 तास 30 मिनिटांपर्यंत कोणतेही उपचार गोल्डन हावर्समध्ये केले नाहीत. या दिरंगाईमुळं पेशंटला जीव गमवावा लागला. आता हा जो कायदा आहे भारतीय न्यायदंडितेनुसारचा, त्याच्यामध्ये अशा हलगर्जीपणाबद्दल डॉक्टरांना कमाल 2 वर्षांची शिक्षा आहे. हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळं घायसास यांना अटक होऊ शकते आणि त्यांना JNFC समोर उभं केल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकतो. तर एकूणच या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. डॉक्टर सुश्रुत घायसास यांच्यावरती आता IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन काही कारवाई करणार का, हा देखील प्रश्न आहे. फौजदारी कारवाई तर सुरू झालेली आहे. तर याबाबतचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. डायलॉग थे क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.